राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात कोण जाणार याबाबत सोलापूर जिल्ह्यात आता उत्सुकता निर्माण झाली। रणजितसिंह मोहिते पाटील वगळून मोहिते पाटलांचं सगळं घराणं हे शरद पवारांसोबत जाणार असून रामराजे निंबाळकरांचं धाकटे बंधू देखील पवारांच्या पक्षात जाणार असल्याची माहिती आता समोर आली। धैर्यशील मोहिते पाटलांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशाची जंगी तयारी सुरू झाली आहे। धैर्यशील मोहिते पाटलांसोबत शरद पवारांच्या पक्षात कोण कोण जाणार याची चर्चा आता सोलापूर पट्ट्यात सुरू झाली आहे। रणजितसिंह मोहिते पाटलांच्या भूमिकेसंदर्भात सगळ्यांनाच उत्सुकता आहे। रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपसोबत राहिले तरी ते धैर्यशील मोहिते पाटलांविरोधात प्रचार करणार का अशी अपेक्षा कुटुंबातून व्यक्त होतीये। रणजितदादाच्याबद्दल मी काय बोलणं चुकीचं होईल, ते त्यांनीच बोललं पाहिजे। परंतु आम्ही त्यांना मुभा दिलेले आहे की तुम्ही BJPमध्ये राहिला तर चालेल, तुम्ही BJPमध्ये राहून काम करा, आम्ही आमचं काम करतो। आमच्या विरोधात तुम्ही जरी मतदान आलात प्रचार तरी आम्हाला काय हरकत नाही। परंतु मला नाही वाटत की रणजितदादा इथे विरोध प्रचार करतील। मोहिते पाटील घराणं शरद पवारांसोबत गेल्यानंतर ईडी, इन्कम टॅक्स आणि CBI या यंत्रणांच्या कारवाईची भीती दाखवली जाते। मोहिते पाटील मात्र या संदर्भात निवांत दिसतायत। ईडी CBIला भीत नसल्याचा दावाही मोहिते पाटलांनी केलाय। महाराष्ट्रामध्ये एकमेव उदाहरण आहे की एवढ्या मोठ्या पक्षातनं बाहेर पडून पवारसाहेबाच्या पक्षात जातो। त्यामुळे आम्हाला काय BJPची आपलं ईडीची ह्याची भीती असायचं काय कारण नाही। आता इन्कम टॅक्सवर असेल तर शेवटी प्रत्येक ठिकाणी असतेच, त्यामुळे आम्हाला काय भीती नाही, इन्कम टॅक्सची नाही, कुणाची कशाची भीती नाही। मोहिते पाटलांच्या कुटुंबाला अडचणीत आणल्यास कार्यकर्ते आणखीन जोमानं कामाला लागतील असा दावा मोहिते पाटलांनी केलाय। रामराजे नाईक निंबाळकर हे अजित पवारांसोबत राहणार असून त्यांचे धाकटे बंधू हे शरद पवारांच्या पक्षात येतील असं बाळदादा मोहितेंनी सांगितलंय। रामराजे मला काय एवढं कल्पना नाही, पण मिळालेल्या माहितीप्रमाणे रामराजे काय त्यामध्ये राष्ट्रवादी आदिदादा गटाबरोबरच राहणार आहेत। परंतु त्यांचे धाकटे बंधू आणि बाकीचा परिवार हा आमच्याबरोबर येणार आहे। ते उघड प्रचार करणार, त्यामध्ये प्रश्न फक्त रामराजे काय आमच्याबरोबर उघड येणार नाहीत किंवा येणारच नाही। उमेदवारी मिळणार नाही याचा अंदाज आल्यापासून मोहिते पाटील घराण्यानं मोर्चे बांधणी केली आहे। ही मोर्चे बांधणी विरोधक उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना महागात पडण्याची शक्यता आहे। अभिराज जुबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।